नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहिलाच असेल की आजचा जो 10वीचा जो इंग्रजीचा पेपर आहे तो अतिशय सोपा होता. त्यामध्ये जे आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये जे ग्रामर डिस्कशन केलेलं होतं त्यातलंच बऱ्यापैकी आलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी पाहूया की नेमकं एक जे काही उत्तर आहेत त्या उत्तरांच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एकंदर पाहिलं तर हा पेपर एक खूपच सोपा होता. तर ज्या प्रश्नाला आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती सोडवता येईल तेवढे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 मध्ये पाहू शकता, BRAVE या ठिकाणी ए येणार आहे. TEACH टीच, BOXER बॉक्सर, FAITH फेथ. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जर गेलो तर आपण नंबर 1 साठी येणार आहे ॲट्रॅक्टिव्ह, नंबर 2 साठी बोनफायर, नंबर 3 साठी ऑप्टिमिस्टिक्स अँड नंबर 4 रूमर. त्याच्यानंतर जे सिमिलर वर्ड्स आहेत म्हणजे सिमिलर लेटर्सनी सुरुवात होणारे वर्ड्स आहेत त्यात नंबर 1ला पॅटर्न राहणार आहे, नंबर 2ला पीपल, नंबर 3 पॉकेट आणि नंबर 4 पॉटर. अशा प्रकारे हा अल्फाबेटिकल ऑर्डर असेल. त्याच्यानंतर पुढं आपण पंक्च्युएट द फॉलोइंग पाहूया. त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी देखील रिपोर्टेड स्पीच आहे, त्यामुळं ह्यातलं हे जे टी आहे ते कॅपिटल येणार आहे. द बर्ड रिप्लायड, त्याच्यानंतर कॉमा, डबल युनायटेड कॉमा, हे आय या ठिकाणी कॅपिटल आणि शेवटी फुल स्टॉप आणि हा युनायटेड कॉमा क्लोज. तर आपण जर पाहिलं तर 1 2 3 4 असे एकूण 5 पंक्च्युएशन मार्क्स या वाक्यामध्ये आपल्याला द्यावे लागतील. पुढं पाहू शकता तुम्ही, हे देखील रिपोर्टेड स्पीचेस आहे. हा रिपोर्टेड स्पीचचा भाग आपल्याला या ठिकाणी डबल युनायटेड कॉमामध्ये घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एच कॅपिटल आणि या ठिकाणी ॲपोस्ट्रॉफी साईन, हाऊस दॅट, त्यानंतर या ठिकाणी क्वेश्चन मार्क आणि ह्या ठिकाणी नतूचं जे एन आहे ते प्रॉपर नाऊन असल्यामुळे आपल्याला कॅपिटल घ्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 आणि या ठिकाणी फुल स्टॉप अशी एकूण 7 पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला या ठिकाणी हवेत. मोठ्या शब्दापासून 3 अक्षरी छोटे शब्द तयार करायचं पाहूया आपण. या ठिकाणी आपल्याला भरपूर शब्द तयार करता येतील. त्यातले आहेत रेन, वॉटर, एअर, टियर, विन, आर. आपल्याला या ठिकाणी फक्त 4 करायचे आहेत, त्यामुळं अगदी हा देखील प्रश्न आपल्यासाठी अतिशय सोपा आहे. ओळ्या पुढच्या प्रश्नाकडे. यामध्ये लँग्वेज स्टडीमध्ये क्वेश्चन नंबर 5 जे वेब आहे, गार्डन ब्युटिफुल, गार्डन हे नाऊन आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, त्याला 4 ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी जोडायचे आहेत. आपण त्यासाठी काय जोडू शकतो, ॲट्रॅक्टिव्ह आहे, ॲट्रॅक्टिव्ह. त्याच्यानंतर बिग, त्याच्यानंतर फेमस, त्याच्यानंतर पॉप्युलर, बरोबर. आणि यासाठी देखील आपल्याला 2 मार्क्स आहेत. पुढं वर्ड चेन तर खूप अतिशय सोपीच आहे. तर यासाठी आपल्याला असं उत्तर, वर्ड चेन ही एक विशेष म्हणजे यावेळेस नाऊनची दिलेली आहे, त्यामुळं आपल्यासाठी फारच सोपं आहे. आपण आर पासून रॅट, टी पासून टेम्पल, पुन्हा ए पासून एलिफंट आणि पुन्हा टी पासून टॉप, टॉप म्हणजे भवरा. तर रॅट, टेम्पल, एलिफंट, टॉप अशा प्रकारे. पुढं मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स यूजिंग द फ्रेज इन्स्टेड ऑफ. इन्स्टेड ऑफ म्हणजे च्याऐवजी. मग आपण याला अशा वाक्यामध्ये अशा प्रकारे वापरू शकतो, आय केम टू द मार्केट instead of my father. I came to the market instead of my father. ओके. त्याच्यानंतर हा क्लॉज आपल्याला या ठिकाणी एक्सपॅन्ड करायचा, अतिशय सोपा. माय अंकल फाउंड अ बेबी इन द गार्डन.
फार मोठा विचार करायची गरज नाही. आणखी तुम्ही काय करू शकता, ॲट द साईड ऑफ द रोड, बस काम संपलं. ओके. त्याच्यानंतर पुढं सफिक्स और प्रिफिक्ससाठी पॉसिबलसाठी आपण प्रिफिक्स लावूया, आय एम. काय झालं याचं, इम्पॉसिबल. अपॉइंटसाठी अपॉइंट MENT असं सफिक्स लावून या ठिकाणी आपण नाऊन तयार करूया. एकापेक्षा जास्त होतील, आपल्याला या ठिकाणी एकच करायचं होतं. अशा प्रकारे त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे. पॉसिबल एनीवन, आपल्याला यापैकी दोन्हीपैकी एक शब्द आपल्या स्वतःच्या वाक्यामध्ये यूज करायचा आहे आणि वाक्यामध्ये यूज करताना त्याची जात कसल्याही प्रकारची बदलायची नाही. मग पॉसिबलसाठी आपण काय लिहू शकतो, इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. ओके. अपॉइंटसाठी आपल्याला शब्दाची जात या ठिकाणी बदलता येणार नाही. यासाठी आपण काय वाक्य करू शकतो, आय हॅव अपॉइंटेड अ हेल्पर इन माय ऑफिस. ओके. दोन्ही आपल्याला खरं तर एकच करायचं होतं, पण आपण या ठिकाणी दोन्ही केले. तर हे झाले आपले लँग्वेज स्टडीचे मार्क्स. अतिशय सोपा होता हा लँग्वेज स्टडीचं जे सेक्शन आहे नंबर 1. त्यापैकी आपल्याला 10 पैकी 10 गुण, 10 पैकी 10 अगदी सहजरित्या मिळणार आहेत. त्याच्यानंतर जाऊया सेक्शन 2 टेक्स्च्युअल पॅसेजकडे. रामलाल हॅड 4 सन्स अँड 3 डॉटर्स. तर या ठिकाणी जर तुम्ही पॅसेज काळजीपूर्वक वाचला असेल तर तुम्हाला कळून जाईल हे स्टेटमेंट कसं आहे, फॉल्स आहे. ओके. कारण या ठिकाणी याचं आपण तुम्ही पाहू सुद्धा शकता, रामलाल हॅड 7 चिल्ड्रन, आउट ऑफ देम 3 सन्स अँड 4 डॉटर्स. ओके. म्हणून हे स्टेटमेंट, द मिनिंग ऑफ भोली इज सिम्पलटन, हॅड बीन कॉलिंग हर भोली द सिम्पलटन, म्हणजे साधी भोळी. हे स्टेटमेंट या ठिकाणी ट्रू आहे. ओके. भोली हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, भोली सी हॅड अन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स. याचा अर्थ हे स्टेटमेंट देखील ट्रू आहे. ओके. भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. याचं देखील तुम्ही, सी हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. याचा अर्थ हे स्टेटमेंट देखील ट्रू आहे. ओके. अतिशय सोपा आलेला आहे हा जो A1 क्वेश्चन आहे, तो या ठिकाणी मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेला आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. जो पुढचा प्रश्न, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर ऑफ ऑकरन्स. म्हणजे पॅसेजमध्ये ज्या पद्धतीने हे सेंटेन्स आहेत त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं या ठिकाणी, यांची ऑकरन्सनुसार यांना आपल्याला लावायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. याचा क्रमांक 1 असेल. नंबर 2, सम पार्ट ऑफ भोलीज ब्रेन वॉज डॅमेज. हे नंबर 2चं स्टेटमेंट आहे. आणि भोली हॅड ॲन अटॅक ऑफ स्मॉल पॉक्स, याला नंबर 3साठी लावूया आपण. आणि शेवटचं सेंटेन्स, भोलीज एंटायर बॉडी वॉज परमनंटली डिस्फिगर्ड बाय डीप ब्लॅक पॉक मार्क्स. सेंटेन्स नंबर 4. तर आपण क्रमांक याची ऑर्डर कशी लावलेली आहे, नंबर 1, भोली हॅड फॉलन ऑफ द कॉट ऑन हर हेड. नंबर 2, भोली some part of Bholi's brain was damaged. Number 3, Bholi had an attack of smallpox. And number 4, Bholi's entire body was permanently disfigured by deep black marks. ओके. हा प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व केलेला आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न काय. A3 क्वेश्चन, राईट एनी 4 डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय करायचं या ठिकाणी, ॲडजेक्टिव्ह शोधायचे. मग ॲडजेक्टिव्हमध्ये आपण काय शोधू शकतो, 4th हे देखील ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर सिम्पलटन हे देखील ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही फेअर, प्रेटी. देर आर सो मेनी ॲडजेक्टिव्स इन द पॅसेज. ओके. त्यात डीप, ब्लॅक, these are also adjectives.
त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर एंगेज्ड, प्रॉस्परस, हेल्दी, स्ट्रॉंग. तर पाहू शकता तुम्ही भरपूर या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड्स म्हणजे इनडायरेक्टली ॲडजेक्टिव्स आहेत. आणि आपल्याला किती लिहायचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एनी 4 ॲडजेक्टिव्स. मग आपण स्ट्रॉंग, हेल्दी, प्रॉस्परस, एंगेज, डी, ब्लॅक असे पुष्कळ लिहू शकतो. त्याच्यानंतर ओळूया क्वेश्चन नंबर A4कडे. ॲट बर्थ द चाइल्ड वॉज फेअर अँड प्रेटी, यूज नॉट ओनली बट ऑल्सो. ओके, जे इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये ग्रामरच्या टॉपिकमध्ये आपण ज्याचं डिस्कशन केलं होतं तो प्रश्न शेवटी या ठिकाणी आला. तर हा प्रश्न आपल्याला कशा प्रकारे सॉल्व करायचा तर पाहू शकता की ह्या ज्या दोन गोष्टी ऑलरेडी आपल्याला नॉट ओनली बट ॲडने जोडलेल्या आहेत त्याच आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोने जोडावायच्या आहेत. मग काय करता येईल याचं उत्तर आपल्याला ॲट बर्थ द चाइल्ड वॉज not only fair but also pretty. Okay, so this is the correct answer. Number 2, little Sulekha could not speak, still she was fine. So rewrite the sentence using unable to. आपल्याला माहिती आहे की काय अनेबल टूचा वापर करताना आपण कॅन नॉट असेल तर ॲम इज आर अनेबल टू करतो, कुड नॉट असेल तर वॉज वेर अनेबल टू करतो. म्हणजे याचं दुसऱ्याचं हे होतं पहिलं. दुसऱ्याचं आन्सर आपण कशा प्रकारे लिहूया, लिटल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल सी वॉज फाय. ओके, दोन्ही उत्तर या ठिकाणी क्लिअर झाले आहेत आपल्याला. नंबर 1, ॲट बर्थ द चाइल्ड वॉज नॉट ओनली प्रेटी बट ऑल्सो नॉट ओनली फेअर बट ऑल्सो प्रेटी. आणि नंबर 2, लिटल सुलेखा वॉज अनेबल टू स्पीक टिल सी वॉज 5. आता बोलूया A5 पर्सनल रिस्पॉन्सकडे. अतिशय सोपा असा हा पर्सनल रिस्पॉन्स आहे. काय म्हटलं या ठिकाणी पाहू शकता, स्मॉल पॉक्स इज अ डिसीज, राईट एनी अदर नेम्स ऑफ 4 डिसीजेस, राईट 2 सिम्पटम्स ऑफ एनी ऑफ इट. 4 आजारांची नावं या ठिकाणी, रोगांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. आणि त्याच्यानंतर त्यापैकी कोणत्याही एका आजाराचे जे सिम्पटम्स आहेत, लक्षण आहेत, त्या ठिकाणी आपल्याला मेन्शन करावयाची आहेत. त्या ठिकाणी आपण लिहू शकतो मलेरिया, डायरिया, ट्युबरोक्लोसिस, कॅन्सर. कोणते, मलेरिया, डायरिया, ट्युबरोक्लोसिस, कॅन्सर. या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही ते लिहू शकता. आणि मग त्यापैकी एकाचे आपण सिम्पटम्स काय लिहू शकतो, सपोज जर आपण मलेरियाचे लिहिले तर काय, फेवर. नंबर 2, हेडेक. नंबर 3, व्हॉमिटिंग. नंबर 4, मस्क्युलर ऑर जॉईंट पेन. अशा प्रकारे कोणती तुम्हाला माहिती असले एका आजाराची तुम्ही लक्षण या ठिकाणी लिहू शकता. आता पुढच्या प्रश्नाकडे, जो स्वामी अँड फ्रेंड्स नावाचा जो आपला बुक रिव्ह्यू आहे त्याचा आपलं त्या लेसनमधला आपल्याला पॅसेज या ठिकाणी पडलेला आहे. या ठिकाणी कंप्लीट द सेंटेन्स. पहिलं काय, द बुक स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. तुम्ही या ठिकाणी याचं उत्तर अगदी तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. या ठिकाणी पाहू शकता, बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. या ठिकाणी पुढचं तुम्हाला काही लिहायची गरज नाही, कारण अर्ध्या गुणांसाठीचा प्रश्न आहे. द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. ओके, या ठिकाणी हा प्रश्न, ॲड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. त्याच्यानंतर नंबर 3, इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर. पाहू शकता तुम्ही याचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे, मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लविंग
people of all. तर काय, it is also a known fact that mischievous kids are most sensitive and loving people of all. याचं उत्तर देखील आपल्याला अगदी सहजरित्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पाहू शकता, मिस्चियस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. ओके, त्याच्यानंतर वळूया चौथ्या प्रश्नाकडे. आर के नारायण इज अ लिटररी, या ठिकाणी पाहू शकता जिनियस. ओके, एका शब्दामध्ये या ठिकाणी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण हा A1 क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आता वळूया आपण A2कडे. A2 देखील खूपच सोपा असा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी क्वालिटीज ऑफ स्वामीच्या काही क्वालिटीज आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. त्यामध्ये आपण काय लिहू शकतो, नंबर 1च्या वेबमध्ये मोस्ट सेन्सिटिव्ह, नंबर 2 लविंग, नंबर 3 टेंडर, नंबर 4 mischievous, number 5 naughty. So these are the qualities of Swami. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. B3 अतिशय सोप्या. मिस्चिवस या ठिकाणी तुम्ही नॉटी, इनकम्पासेस सर्कल अराउंड, कन्सर्ड वरीड चिंता वाढणे, किड्स चिल्ड्रन, अगदी 2 सेकंदाच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे जाऊया. इट इज हार्ड टू इमॅजिन मेक निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, इट इज नॉट इझी टू इमॅजिन. ओके, सोपा प्रश्न. आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेइंग दॅट टू ऑल ऑफ अस. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. या ठिकाणी पाहू शकता डज आहे म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, वाक्य होकारार्थी आहे म्हणजे क्वेश्चन टॅग नकारार्थी, आणि सिम्पल प्रेझेंट म्हणजे या ठिकाणी डझंट, ही ऑप्शन नंबर बी. त्याच्यानंतर B5 पाहू शकता तुम्ही. आता B5 मध्ये आता पर्सनल रिस्पॉन्सेस आर क्वाईट डिफरंट फ्रॉम इच अदर. आपापल्या याच्यानुसार कदाचित प्रत्येकाची ती वेगवेगळे होऊ शकतात. मग आपल्याला या पर्सनल रिस्पॉन्समध्ये काय लिहिता येईल, डू यू लाईक रीडिंग बुक्स, वाय. येस डेफिनेटली आय लाईक रीडिंग बुक्स because books are the ocean of knowledge. They give the information which we want. They introduce us to a new word and provide a way to escape from our everyday boredom life. So your answers may quite different from my responses, but I think it is one of the most easiest question that has asked ever in any A5 question, personal responses. Okay, so move to the next question, section 3, which is poetry section. section 3 ला आपण या ठिकाणी जाऊया. अगदी 2 ते 3 मिनिटासाठी 3 मिनिटामध्ये आपण ह्या 5 मार्क्स या ठिकाणी पक्के करणार आहोत. काय, द पोएट्स फादर गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. ओके, द पोएट asked for seeds of moonlight. The whole village goes daily. The poet wants to sow seeds on the sides of the. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता, या पाहत आहे सिनॉनिम्स आहेत, पण आपल्याला कवितेमध्ये जे मेन्शन आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. पाथ. ओके, 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता, डिस्क्राईब द रूट इन द पोएम फ्रॉम द सिटी टू द व्हिलेज. आता हा रूट कशा प्रकारे डिस्क्राईब करायचा, A2 मध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो, द पोएट्स व्हिलेज इज फार अवे from the city and the route is
tough and full of snakes and scorpions. Snake and scorpions. There is no facility of bus or cart. ओके, अशा प्रकारे आपल्याला याचं 2 ओळीमध्ये उत्तर लिहिता येईल. राईट युअर ओन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग. राईटसाठी आपण काय लिहू शकतो? नाईट किंवा काईट, पाईल्स, वाईल, माइल्स, पाईल्स, माइल्स लिहू शकता तुम्ही. पाईल्स, माइल्स हे 2 रायमिंग वर्ड, 1 रायमिंग वर्ड तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. ओके, पुढं जो आहे ॲप्रिशिएशनकडे. ॲप्रिशिएशनचे हे पॉईंट्स जसे की तुम्हाला माहीतच आहे. टायटल. द टायटल ऑफ द पोयम इज स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग. नेम ऑफ द पोएम. द पोएम इज रिटन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. ओके, राईम स्कीम. आता या ठिकाणी राईम स्कीम हा एक अतिशय महत्त्वाचा आणि की ज्या प्रश्नासाठी आपल्याला या ठिकाणी 2 गुण आहेत, सॉरी 1 गुण आहे जो आपल्याला अचूक काढावं लागणार आहे या ठिकाणी. पण या पोएमचे राईम स्कीम जर आपण एकूण पाहिली तर अतिशय सोपी आहे, की जी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ए ए बी ए. सो द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टँजा इज ए ए बी ए. त्याच्यानंतर क्वेअर, नियर, लेक, इयर. पुन्हा ए ए बी ए. सेक, मिस्टेक, स्वीप, फ्लेक. पुन्हा या ठिकाणी ए ए बी ए. आणि शेवटी पाहू शकता की युनिक राईम स्कीम आहे. डीप, कीप, स्लीप, स्लीप. म्हणजे याचा अर्थ काय? फर्स्ट स्टँजाची ए ए बी ए, सेकंड स्टँजाची ए ए बी ए, थर्ड स्टँजाची ए ए बी ए आणि चौथ्या स्टँजाची मात्र एक युनिक ए ए ए ए. ओके, 1 मार्क झाला या ठिकाणी. फिगर ऑफ स्पीच. आता फिगर ऑफ स्पीचमध्ये आपण बरेचसे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी लिहू शकतो. त्यातला जो पहिला फिगर ऑफ स्पीच तुम्हाला या ठिकाणी लिहायचे, सपोज जर तुम्ही या ठिकाणी ॲलिट्रेशन लिहिला. कोणता? ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन लिहिलं. ॲलिट्रेशनसाठी आपल्याला ही लाईन लिहिता येत. द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप. म्हणजे या ठिकाणी द साऊंड ऑफ डी इज प्लेझंटली रिपीटेड. ओके, त्याच्यानंतर दुसरा फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन. रिपिटेशनमध्ये काय लिहू शकतो आपण? अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तिसरा फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपण पर्सोनिफिकेशन असं लिहू शकतो. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ही तर पाहू शकता माय लिटल ऑर्स मर्स थिंक इट क्वेअर, की त्या ठिकाणी तसं थांबणं हे लेखकाच्या घोड्याला थोडंसं विचित्र वाटतं. म्हणून तो काय करतो? आपल्या मालकाचं लक्ष वेधण्यासाठी आपल्या गळ्यातल्या घंटांना हलकंसं हलवतो. याचा अर्थ गोष्ट म्हणजे ही ज्या मानवीय गोष्टी आहेत या ठिकाणी या कवितेमध्ये कवीने घोड्यासाठी प्रदान केलेले आहेत. म्हणून या ठिकाणी पर्सोनिफिकेशन नावाचा अलंकार देखील होतो. पुन्हा रिपिटेशन झाला, ॲलिट्रेशन झाला, पर्सोनिफिकेशन झाला. असे एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचे ज्याच्याशी आपल्याला 1 मार्क असतो. तो तर आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर आपण जर पुढं जर वळलो तर काय की जी सेंट्रल आयडिया आहे जी पोएमसाठी, त्याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल? तर आपण असं लिहू शकतो की द ब्युटिफुल डिस्क्रिप्शन्स ऑफ द वूड्स विच द पोएट इज पासिंग बाय, which symbolizes the poet's life itself, is the central idea of the poem. ओके, पुढे जाऊ शकतो. आता पुढे जाऊया आपण अनसीन पॅसेजेसकडे. हा जो एक अनसीन पॅसेज आहे, पॉवर अँड फोर्स आर टिपिकल ऑफ तांडवा. फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी
ओके. भरतनाट्यम वॉज डान्स्ड ॲज अ सोलो. सोलो म्हणजे एकट्याने. तांडवा इज असोसिएटेड विथ शिवा, लॉर्ड शिवा. अँड भरतनाट्यम याचे उत्तर देखील तुम्हाला इज द ओल्डेस्ट डान्स ओल्डेस्ट अँड मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया, भरतनाट्यम. ओके. तर त्याच्यानंतर वळूया पुढच्या प्रश्नाकडे. A2 मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर. मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर या ठिकाणी उत्तर जशास तसं आहे. नंबर 1 भरतनाट्यम, नंबर 2 कथकली, नंबर 3 मणिपुरी, नंबर 4 कथक. दीज आर द मेन स्कूल्स ऑफ क्लासिकल डान्स फॉर्म्स आर. ओके. या पुढच्या प्रश्नाकडे. तर अपोजिट वर्ड्स आहेत. अननोन या ठिकाणी नोन, ग्रुप सोलो, पुअर रिच, नॅरो ब्रॉड. ओके. पुढं भरतनाट्यम इज द ओल्डेस्ट पॉप्युलर इज द मोस्ट पॉप्युलर डान्स फॉर्म ऑफ इंडिया, रिराईट इन पॉझिटिव्ह डिग्री. जसं की माहीत आहे की हा सेकंड डिग्रीच्या सेकंड कन्स्ट्रक्शनमधलं सेंटेन्स आहे आणि द मोस्ट पॉप्युलर थर्ड फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह, याचा अर्थ हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमधून आपल्याला या ठिकाणी जायचं आहे पॉझिटिव्ह डिग्रीकडे. पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात कशी होते? नो अदरने. नो अदर डान्स फॉर्म ऑफ इंडिया इज ॲज पॉप्युलर ॲज भरतनाट्यम. अशा प्रकारे हा अतिशय सोपा प्रश्न. पुढे पाहू शकता. लेटर किंग्स अँड रिच पीपल लेंड देअर पॅट्रोन्स टू इट. आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अँडने दोन गोष्टी जोडलेल्या आहेत. ह्याच दोन गोष्टी आपल्याला ॲज वेल ॲजने जोडायच्या. मग उत्तर काय येणार आहे? लेटर किंग्स ॲज वेल ॲज rich people lent their patronage to it. ओके. दोन प्रश्न या ठिकाणी संपले. राईट एनी 4 बेनिफिट्स ऑफ डान्सिंग. म्हणजे नाचण्याचे नृत्याचे 4 कोणते फायदे आपल्याला या ठिकाणी लिहायचे. मग तुम्ही काय लिहू शकता याच्यामध्ये? Dancing improves physical and mental health, increase our social interaction. It is also helpful in weight management. It also increase our muscular strength. Okay, these are the 4 main benefits of dancing. So move to the next. आता या ठिकाणी हा पॅसेज तुम्ही वाचलेलाच असेल. या पॅसेजला अनुसरून आपल्याला या ठिकाणी एक असं टायटल द्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी समरी लिहायची आहे. आय होप यू हॅव डिड वेल इन दिट्स क्वेश्चन. सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता जो या पुढच्या प्रश्नाकडे जो प्रश्न आहे लेटर रायटिंगमध्ये, म्हणजे आत्तापर्यंत आपण सगळेच प्रश्न अगदी सहजरित्या सांगितलं, पण अशा प्रकारची याची जी डिटेल जी उत्तरपत्रिका आहे ती मी पुढच्या काही दिवसामध्ये आपल्या ग्रुपवरती टाकणारच आहे. आज जेवढे शब्द आपल्याला ऑन स्क्रीन सांगता येतील तेवढेच स्क्रीन सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता पाहू शकता तुम्ही सेक्शन 5 रायटिंग स्किल आहे. रायटिंग स्किलमध्ये आपल्याला लेटर रायटिंग आहे. या ठिकाणी एक ॲड दिलेली आहे. ती काय सांगते? यूथ क्लब पुणे प्रेझेंट समर कॅम्प फॉर टीनेजर्स. ॲक्टिव्हिटीज काय आहेत? स्विमिंग अँड हॉर्स रायडिंग, योगा अँड झुंबा डान्स, ट्रेकिंग, फन गेम्स, वॉटर स्पोर्ट्स. ओके. ड्युरेशन काय? 15 एप्रिल टू 15 मे. स्पेशल कन्सेशन फॉर ग्रुप्स. फीज 1000 पर पर्सन. आता आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी दिलेला आहे. द मॅनेजर यूथ क्लब 110 MG रोड पुणे आणि हा सेल मोबाईल नंबर. सूचना काय दिली या ठिकाणी पाहू शकता.
इमॅजिन यू आर दीपक दीपिका पवार, याचा अर्थ या ठिकाणी नाव प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळं आपल्याला स्वतःचं नाव किंवा ABC किंवा XYZ या ठिकाणी यूज करायचं नाही. ॲड्रेस देखील या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता गांधीनगर बीड, एवढाच ॲड्रेस आहे, नो ॲडिशन इन ॲड्रेस. रीड द फॉलोइंग ॲडव्हर्टाइजमेंट केप्ट ॲट द नोटीस बोर्ड ऑफ युअर स्कूल. नो अटेम्प्ट एनी वन लेटर ऑफ द फॉलोइंग. आता यापैकी आपल्याला 2 पत्र लिहायचे. त्यातलं फॉर्मल लेटर कोणतं आहे? राईट अ लेटर टू युअर फ्रेंड इन्फॉर्मिंग हिम हर अबाउट दिस समर कॅम्प. आस्क हिम हर टू जॉईन दिस समर कॅम्प. टेल हिम हर द युजफुलनेस अँड ॲडव्हान्टेज ऑफ दिस कॅम्प. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. तर काय करायचं आहे, हे आपल्याला पत्र आपल्या मित्र किंवा मैत्रीला लिहायचं आहे आणि काय सांगायचे की त्याला रिक्वेस्ट करायची की ह्या समर कॅम्पला जॉईन करण्यासाठी. त्यानंतर या समर कॅम्पचे जे काही युजफुल उपयुक्तता आहे आणि जे काही फायदे आहेत ते देखील तुम्हाला सांगायचे आहेत आणि तुमचे स्वतःचे पॉईंट देखील तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचे. फॉर्मल लेटरमध्ये हे पत्र कोणाला लिहायचं होतं? राईट लेटर टू द मॅनेजर यूथ क्लब पुणे रिक्वेस्टिंग हिम टू सेंड डिटेल्स ऑफ फीज कन्सेशन फूड अँड अदर फॅसिलिटीज. मेक इन्क्वायरी इन डिटेल अबाउट इट. तर आपल्याला या यूथ क्लबच्या मॅनेजरला या ठिकाणी पत्र लिहायचे. काय त्याला माहिती आहे की विचारायची, रिक्वेस्ट करायची की याची जी काही डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला सेंड करण्यासाठी, म्हणजे फीजच्या बाबतीत असेल, कन्सेशन काय, फूड काय आहेत आणि अदर फॅसिलिटीज काय. या ठिकाणी मला आशा आहे की हा प्रश्न देखील तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सोडवलेला असेल. आता पुढे जाऊया डायलॉग रायटिंगमध्ये. डायलॉग रायटिंगमध्ये तुम्ही पाहू शकता प्रिपेअर ए डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. आता जम्बल्ड सेंटेन्समध्ये आपल्याला पहिला काय घेता येईल? नंबर 1 साठी डू यू स्टडी रेग्युलरली. नंबर 2 yes of course. Number 3 how do you plan your studies. Number 4 I wake up at 5 AM in the morning and study. अतिशय सोपं. त्याच्यानंतर पुढं डू यू लाईक पेट ॲनिमल्स. येस नो टाईप क्वेश्चन. येस आय लाईक पेट ॲनिमल्स. वाय डू यू लाईक पेट ॲनिमल्स? बिकॉज they love us and serve us honestly. असं कोणते उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. आणि पुढं राईट अ डायलॉग बिटवीन राम अँड श्याम ऑन द गिवन थीम. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द थीम ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन. अतिशय सोपी आहे थीम सेंटर आयडी या ठिकाणी आपल्याला दिले. इम्पॉर्टन्स ऑफ ट्री प्लांटेशन म्हणजे वृक्ष लागवड करण्याचे फायदे. आता स्पीच रायटिंग हा थोडासा त्या मानाने कॉम्प्लेक्स टॉपिक आहे, त्याच्यामुळं जर आपल्याला 4 किंवा 4पेक्षा जास्त गुण पाहिजे असतील तर त्यासाठी आपल्याला डायलॉग रायटिंग एक अतिशय युजफुल टॉपिक ठरणार आहे. आता पुढं जाऊया आपण. तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा देखील आपला एक हक्काचा टॉपिक आहे की जो आपल्याला निश्चितच 5 पैकी 5 गुण मिळवून देणार आहे. त्यामध्ये पहिला कोणता आहे? नॉन व्हर्बल टू व्हर्बल. या ठिकाणी आपल्याला या टॉपिकला नाही जायचं, कारण यामध्ये आपल्याला आपले गुण कमी पडण्याची शक्यता असते, कारण या ठिकाणी आपण ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आपल्या होऊ शकतात. त्यासाठी आपल्याला आपण जाऊया व्हर्बल टू नॉन व्हर्बल, की जो टॉपिक आपल्याला अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवून देणार आहे. तर जाऊया. तर याला आपल्याला टायटल देखील द्यायचं आहे. आपण टायटल एक साधं सिम्पल टायटल देऊ शकतो. काय? रमेश अँड राधा. रमेश अँड राधा. मग आता हे जे कंपॅरिझनचे पॉईंट दिलेत त्याला डिपेंड असे आपल्याला काय कंपॅरिझन करायचे. पहिल्यांदा पाहू शकता रमेश एज किती आहे? रमेश 16. क्लास कोणता आहे रमेशचा? 10th क्लास. ओके. फेवरेट सब्जेक्ट मॅथ. हॉबीजमध्ये आपण काय लिहू शकतो? वॉचेस, मूवीज, रीड बुक्स. हॉबीजमध्ये काय लिहिलं आहे रमेशच्या आपण? वॉचेस, मूवीज अँड रीड बुक्स. त्याच्या पुढं लाईक्समध्ये काय आवडते त्याला? फास्ट फूड. ओके. आणि गोल इन लाईफ, त्याचा गोल काय तुम्ही याच्यात? ही वॉन्ट्स टू बिकम अँड इंजिनियर. त्याला काय व्हायचं आहे? इंजिनियर. या ठिकाणी मग आपण काय लिहू शकतो? इंजिनियर. ओके. रमेशचे सगळे पॉईंट्स आपण केलेले. त्याच्यानंतर पुढचे आपण राधाकडे. एज 13 years, क्लास 7,
फेवरेट सब्जेक्ट सायन्स. हॉबीज काय या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, गार्डनिंग, स्विमिंग. ओके. लाइक्स होममेड फूड, helps her mother in cooking. ओके. त्याच्यानंतर गोल इन लाईफ, सी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. पाहू शकता तुम्ही, सी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. पाहू शकता. मग ती 5 पैकी 5 गुण आपल्याला सहजरित्या या प्रश्नामध्ये मिळालेले आहेत. आता पुढे जाऊया एक्सपॅन्ड द थीम नावाच्या प्रश्नाकडे. ओके. यामध्ये रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा, न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये सुद्धा आपले काही गुण म्हणजे थोडंसं ग्रॅमॅटिकल मिस्टेकमुळं थोडीशी कमी मिळण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला अगदी काय सोप्या टॉपिकमध्ये जायचे, ज्याचं नाव आहे डेव्हलपिंग अ स्टोरी. आणि स्टोरीची बिगिनिंग आपल्याला दिली आहे. वन्स अ स्कूल बॉय वॉज रिटर्निंग फ्रॉम स्कूल, his school walking along the railway line and he noticed. याच थीमला धरून आपल्याला पुढं ही स्टोरी काय करायची, म्हणजे कंटिन्यू करून ह्या स्टोरीसाठी सुटेबल असं एक टायटल देखील द्यावायचं आहे. आणि अगोदरी मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की स्टोरी डेव्हलप करताना मोस्टली आपल्याला कोणता काळ यूज करायचा होता, तर हा सिम्पल पास्ट टेन्स या ठिकाणी यूज करायचा होता. आता वळूया सेक्शन 6, शेवटचं सेक्शन जे स्किल डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन पाहायला मिळते. ओके. जनरल, सामान्य, अरायवल, आगमन, बेगर, भिकारी, ऑनर, सन्मान, पॅराडाईज, स्वर्ग किंवा नंदनवन, मुव्हमेंट, चल. अशा रीतीने या ठिकाणी 2 गुण आपल्याला झालेले. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन, बागेत अधिक झाडे लाव. ओके. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज, प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. ओके. डोंट प्लक द फ्लावर्स, फुले तोडू नका. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ, झाडे वाचवा, जीवन वाचवा. ओके. त्याच्यानंतर हे जे ट्रान्सलेशन आहे, ट्रान्सलेशनमध्ये काय, ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. आणि माइट इज राईट, बळी तो. अशा प्रकारे एकूण आपला जो आजचा हा इंग्रजीचा पेपर आहे, तो एक अतिशय सोपा पेपर आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण मिळवणं फारसं अवघड राहिलेलं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्ही अशाच प्रकारे आजचा पेपर चांगल्या पद्धतीनं सोडवलेला असेल. मागच्या कित्येक व्हिडिओमधनं आपण प्रेझेंटेशनवरती खूपच भर दिलेला होता आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही प्रेझेंटेशन केलं असेल तर निश्चितच तुम्हाला 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत. ओके. टिल देन, गुड बाय.